अनुभवाची बोलत अनुभवाची बोल. गाईज मी ह्याला फक्त बोलणार की तुला पोरगी पटून देते, पण ह्याला लांब ठेवणार मी पोरींपासून. हा फक्त असं वॉच घालून फुलाचे कपडे घालून चष्मा बिष्मा लावून तुम्हाला वाटत असेल गाईज हा साधा सिंपल पोरगा, पण नाही 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 त्याच्या विचारलं की ब्रह्मचारी होणार आहे काही दिवसांनी. अलग निरंजन. तर आम्ही आमच्या मित्राला शोधतोय पण तो सापडत नाही. अनलकीली त्याचा मोबाईलचा डिस्प्ले गेला, त्याच्यामुळे तो फोन पण करू शकत नाही आम्हाला. वेकन्सी आहे आपल्याकडे एका मुलाची, ठीक आहे. तर मॅरेज मटेरियल बरोबर का पाहिजे, कोण असेल तर सांगा. मेन म्हणजे आपल्यासोबत आहेत लॉकची सांगतामध्ये मनीष मल्होत्रा. तर नमस्कार मित्रांनो, आज संडे आहे आणि काल अनंत चतुर्दशी झाली. तर आज थोडासा काय प्लॅन नव्हता विशेष. मी घरीच थांबणार होतो, थोडंसं एडिटिंग वगैरे काम, थोडं क्रिएटिव्ह वेनी काय नवीन करता येईल, नवीन आयडियाज कॉन्टेंटच्या जिमच्या असतील वगैरे. सो तो थोडासा मी फिगर आउट करत होतो. तेवढ्यामध्येच ऐश्वर्याचा फोन आला आणि ते लोक चाललेत सिद्धिविनायकला. की आज मी की तू जॉईन होशील का. म्हटलं ठीक आहे. तसं मी आज घरी होतो, त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊया, एक बाप्पाचं दर्शन पण होईल, त्यानिमित्ताने त्यांची पण भेट होईल. कारण आम्ही भेटलो होतो लास्ट टाईम, ती भेटली होती मला गणपतीमध्ये माझ्या घरी, आणि त्याच्या आधी त्या लोकांना भेटलो होतो. म्हणजे तो सगळा ट्रेकिंगचा ग्रुप आहे आमचा, तर त्या लोकांना भेटलो होतो मी ट्रेकिंगच्या वेळेला. त्रिंगलवाडीला आम्ही गेलो होतो. त्याचा पण एक ब्लॉग शूट केला आपण, तर तो पण तुम्ही जाऊन बघू शकता, चॅनलवरती आहे त्रिंगलवाडी म्हणून. तर त्यांना मी भेटतो एक 1.5 महिना अगोदर. सो एकदा परत 1.5 महिन्यानंतर परत भेटू बाप्पाच्या दर्शनाला. सो चलो लेट्स गो, तयार होऊया. पाऊस तर जाम बेकार आहे, तुम्ही बघू शकता. सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणजे झालं. मला असं वाटतं की कोणतरी माझ्याकडे प्लॅन बनवा, मी येईन, पण माझ्यासाठी प्लॅन कुठले बनणार नाहीत. थोडंसं असं आहे माझं की थोडा इंट्रोवर्ट टाईप, की घरात बसून स्वतःची कामं पर्सनल वर्क काय असेल तर मी बाहेर पडतो माझ्या कामासाठी. बरंचसं कुठेतरी बाहेर फिरायला जाणं हे मी एकट्यानं कधी असं प्लॅन केलं नाही, किंवा स्वतःहून असं बाहेर पडलो आहे की बाबा चल फिरून येऊया. कोणतरी प्लॅन बनवला आहे आणि मला बोलवलं आहे चल येतोस का, तर मी असं बाहेर पडलो किंवा चला जाऊया असा विषय. 8:30ला नॉर्मल असतो शेड्यूल, की सकाळी उठा, थोडं आराम करा आणि मग घराची साफसफाई वगैरे, मग जेवण, मग बाकीच्या गोष्टी, ग्रूमिंग वगैरे सगळं ठीकठाक ठेवणं, आणि मग काय थोडं इंस्टाग्राम वगैरे स्क्रोल करायचं, सोशल मीडिया स्क्रोल करायचं, काय एडिटिंगचं काम असेल ते थोडंसं बघायचं, जमतं आहे का, वेळ मिळतो आहे का, आणि मग काय परत रिपीट झोपा. असं याच्यामध्ये सॅटर्डे संडे जातो. बट असं कोणी काहीतरी प्लॅन बनवला की मग मजा येते जायला. पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं बॅग तर नाही घेतले, बट छत्री हातामध्ये कंपल्सरी पाहिजेच, नाहीतर मग वाट लागेल. पाऊस आला तर ऑलरेडी मी गावाला भरपूर भिजलो आहे बाईकवरून वगैरे, त्याच्यामुळं आता मला मुंबईला परत येऊन भिजायचं नाही. आणि इकडे जर आजारी पडलो तर मग वाट लागेल, थोडा खर्चिक होऊ शकतं. तर आपण चाललो आहे सिद्धिविनायकला आता. थोडंसं रियुनियन टाईप होणार आहे, कारण मला ट्रेकिंगचे जे काही मित्र आहेत ते 2-3 येत आहेत, आणि थोडंसं परत कॅचअप करतो आहे आम्ही या निमित्ताने. सो भेटूया त्यांना. जेवता नाही जावं, हे पण संपवणार आहे. मीठ सातारकर. अरे दे बाई हात तरी वेळ. तर मित्रांनो, तर आम्ही चालू आता सिद्धिविनायकला.
ट्रिप रियुनियन त्यामध्ये रियुनियन असतं ना बॅच. तर आमचा ट्रेकिंग मित्र मला तुम्ही ओळखत असाल आमचा रांगडावरी सातारकर. यो ब्रो यो. तर सेकंड मीट हे आपला प्लॅन म्हणतो ना ट्रेकचा पन्हाळगड जायचं. 2 गड मला बोलली ती. अरे हा रे पन्हाळगड बोलली मला चॅट बघायला. अरे एक्सप्रेशन घ्यायला हे नको घेवा. बाय नाही जॉलन बघा नाही आहे काय. मी जरा धडकला दिसते का याच्या कॅमेरामध्ये. माझा कॅमेरा बसल्यावर तू चढलास आहेस. हा 65 माणूस आहे. हा माझा माणूस 65 काही दोघांना सर्व यार. ह्या दोघांना कळत पण नाही की एक पोरगी आहे तुमच्यासोबत साडी नेसून तर तिला कॅरी करायचं का. काहीतरी भलतं चाललंय ह्या दोघांचं. माझं काय नाही सांगा तू भारी दिसतोय. चांगले ना वाटत आहे यार ही नथ. कोण घेते घेते का माझ्यासाठी. ओ भाई साहब नको ही नाही चांगली वाटत आहे. नाही नवीन जानेवारी 4 जून 4 हां नोव्हेंबर 4 हे भाई नोव्हेंबर 4 हां 4 बोलले ना हे 4 नाही 4 तारखेच आहे बोल तू. 2001 4 नोव्हेंबर 2001 4/11 मोठा आहे. तू 2000 मधला आहेस. नाही महिन्यात हां महिन्याने खूप मोठा आहे. हां 10 महिने मोठा असतो. 10 महिने. अरे कधी येतो हा भाई. तुझा फिटनेस गोल काय आहे. तुला बारीक व्हायचं आहे तुला जाड व्हायचं आहे. तुला काय व्हायचं हेल्दी राहायचंय. बारीक राहून ते विकनेस यायला नको आणि जास्त जाड होऊन नाम ना असं नको. मग असं घेऊ. नॉर्मल नॉर्मल एवढं नको. अरे तू नाही दिसत आहे पण असं. ते मी काढतो. हां बेस बोल. काय बोलतात तुला. तारा आमच्या भाषेत तारा म्हणते. अरे तारा म्हणतात दाताला तारा लावतात. संकेत फील आला. अरे मला भाई मला इमॅजिन करत नाही ते सिरियसली आहे. मुद्दामून बोलणार आहे. तुला मी पोरींपासून लांबच ठेवणार आहे बघ. कोई तो बाई दे दो सेटिंग लगा दो. नाही मी याला फक्त गाईज मी ह्याला फक्त बोलणार की तुला पोरगी पटून देते पण ह्याला लांब ठेवणार मी पोरींपासून. हा ठीक आहे तू याला शोधून दे पोरगी तुमच्या इकडची सातारची. ठीक आहे बघतो ना. बघ ठीक आहे. तुला लई लावता ना. ह्याला पाहिजे भेटली यायला चुनात लावणारी भेटली पाहिजे. तरी बाई तुझा सातारची पण माझं काय मला पण पाहिजे बोला. तुझ्याकडे बघितलंय मी पण हिला नको आहे. आणि या मूर्खाच्या नादाला लागूनच कानपड होईल गप राहणार. बघितलंय मी. बघू तुझ्यासाठी एक पोरगा बघू आपल्याला. कोणत्या देशातला पाहिजे. ते काळे लोक असतात ना ते पूर्ण. नायजेरियन. हा साऊथ इंडियन काय ते बोलतात त्याला. साऊथ आफ्रिका. हा ते पाहिजे तेच पाहिजे. वेस्ट इंडिज. तेच पाहिजे. ब्लॉग पण नाही बनवला रे. याच्या पुढे जाऊन मी बोललो तेच पाहिजे. संकेतचे विचार किती घाणेरडे आहेत. अरे भाई हा फक्त असं वॉच घालून फुलाचे कपडे घालून चष्मा बिष्मा लावून तुम्हाला वाटत असेल काय साधा सिंपल पोरगा पण नाही त्याच्या विचार लगेच ब्रह्मचारी होणार आहे काही दिवसांनी. अलग निरंजन. बुवा आतले काय घातले का नाही बुवा. हे बुवा बुवा होणार आहे. आपल्याला नेसलं की नाही
याच विराट पकडना पडेगा बोरिवली भी निकलता है वहाँ से हाँ लास्ट वाला ब्रिज मतलब लास्ट ये क्या बोलते ना प्लॅटफॉर्म जर नसेल जमत तर नाही करावं माणसानं. अरे लोकल दिल्ली मी येत नाही मी जातो मेट्रोने ओके सोबत तिकीट ओ हो 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 सो मला एवढं ट्रेनची नाव माहिती नाही ओ माय गॉड. यु नो आय मो समजलं चल. तर होल पॉईंट काय आहे मनीष कधी येणार आहे अरे आईचा गो हे फोन बोलला तुझा होतोय ना टाइम. माझा टाइम आनंद आनंद नाही घेत. आनंद पोटात माझ्या मावेना रे मावेनी आनंद पोटात माझ्या मावेना काय बरोबर बोललीस रे ती काय गर्भार्थ आहे माहिती आहे वाक्याचा बाई संदर्भ घे की काय आपण एखाद्या ठिकाणी जातोय तिथल्या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे काय वाक्य बोलली कायांचं वाक्य काय वाजव तू या वाक्याला चालताना आनंद घ्या आजूबाजूला परिसर बघा. परिसर बघा इथं स्टेशनवरचं माणसं बघा झोपलेले बघा. तर आम्ही आमच्या मित्राला शोधतोय पण तो सापडत नाही अनलकीली त्याचा मोबाईलचा डिस्प्ले गेला त्याच्यामुळे तो फोन पण करू शकत नाही आम्हाला सो आम्ही शोधतोय बट काय असं वाटतं की त्याला सोडून जायला लागेल दर्शनासाठी. शेट भाई शेट फायनली भेटलेलं आहे आम्हाला किती तासांनी 2 तासांनी मी निघालो लगेच पण तुला गाडी कशी नाही भेटली मग. तुझा हाफ डे असतो आज हाफ डे असतो नाही मग असं केलंस. फायनली वी आर गोईंग तिथे बाकी तिकडे कसे येतात भाई मेरा फोन ही नहीं है कैशा दूँ माझ्या 500 आहेत घेईल तू घेईल का कितने दे माझं पण सेम झालेलं असं फर्स्ट टाइम आलं नाही द्या नंबर. देश अरे बाहेर कॅश तर अशा तऱ्हेने सलाम मस्तक करून आम्ही पोचलेलो आहे सिद्धिविनायक मंदिरला. इकडे तिकडे हां चल व्हिडिओ मध्ये पण घातला शायनिंग मध्ये ना गजर साले गणरायाच्या भक्तीच्या सगळ्यांना. लांब असतो मूर्ती तर लांब असतो. चल भांडून झालं. पुढे यायचं आपल्याला लास्ट टाइम मी हा रांगेत गेलेलो रे नाही मुखदर्शन आहे फक्त हे मुखदर्शन आहे चल कैसे ये जसं काही तुम्हाला माहिती आहे पुढं जातायचे. हा याला माहिती आहे ना मनीषला अरे मनीष कशात त्याला आणलं कशात थांबलो कशासाठी एवढ्या वेळ एवढं थांबलं नाही त्याला गेलो होतं घरी कंटाळून हाऊज युअर फिलिंग त्याला सांगावं कोणीतरी. चल सगळ्यात माझे व्हिडिओ बघा. हा तू आता क्रॉप कर व्हिडिओ मला माहिती नाही पुढे हॅलो गाईस काय विषय हे काय विषय हे काय विषय सोबत जाऊ मग जाऊ होते
कितना दिया पैसा इन लोग ने? 150 हम लोग भी देंगे, हम डबल देंगे, हम लोग को भी लो वीडियो में, हम भी देंगे पैसा। ऐसे कौन करता है? हाँ बस हाँ, चलो ये मेरा बेटा है, घूमेगा, तुम लोग लेकर आना। ऐश्वर्या देख लेगी, ऐश्वर्या देख लेगी। अब मेरे को ही मत लेना। एवढं फास्ट का चालतंय? खूप मजा मस्ती आणि फन चाललंय एकंदरीत. नवीन नवीन लोक भेटत आहेत. मोरया मोरया उंदीर मामा की मोरया मोरया. व्यवस्थित व्हिडिओ कर सगळे. हा मी करतो. सर मला दुसरी वेळ आहे इथे येण्याची आणि एकंदरीत मस्त वाटतं आहे. आजूचा परिसर वगैरे एकदम भारी. आपण डायरेक्टली मंदिराचं CCTV दर्शन वगैरे बघू शकतो एकंदरीत. नीट हस ना. अरे नाही, दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं एकंदरीत. ओके अंकू सगळंच घेतलं असतं, मला बोललीच नाही. हे हार का दिलास तू? हार रिटर्न बरं दिला. आपण वेणी दिली होती, त्यांनी हार आपल्याला रिटर्न दिला. असं असतं होय. साताऱ्याला म्हणजे संसारिक आहे रे. वर पोरगी झाली कोणतरी बघून देस मस्त की विषय तू एजंट आहेस आमची. लालबागची बोलली रे. लालबागची बोलली. ही मुलगी मूड स्पॉइल करते. मूड खराब करून खराब करून टाकला सगळा. अरे मी साडी नेसली. चला घालून आले असल्यावर बीच भाई. जमत नाही Yes ना? घालायचं. हे मला बोलायचं. हां जमत नाही ते कशाला घालायचं. मी तुला परवा काय सातारकर काय म्हणणं आहे तुझं? तिला साडी शपथ नाही. अरे काय साडी घालायची, नाटकी करायची. पण चांगली दिसते हा. साडी चांगली, कलर छान दिसते साडी चांगली आहे भाई. हे बघ बटरफ्लाय बघ बॅक वरती. अरे अरे बटरफ्लाय नाही देऊ. सरडा आहे. आई शपथ. मस्त आहे वातावरण एकदम छान. एक नंबर. पण हा नेमका कोणता ट्रेन आहे? काहीतरी बोललो का कालची बोल आणि पाऊस पडत. पावसाळी छत्री आहे छत्री आहे आमच्याकडे. माझ्याकडे. छत्री आहे पाहिजे. तू बीच. मस्त. तर मस्त एक नंबर विषय. दर्शन बिशन झालेलं बाप्पाचं. सगळ्यात जास्त आम्ही बंड्याला मिस करतो. बंड्याला miss भाव करतो. आपला भावा, बंड्या. बंड्या लय मिस करतोय तुला भावा. एक नंबर. म्हणजे एक आणि एक संकेत. एक संकेत संकेत. अरे मनीष माझा सोना आता हा व्हिडिओ एवढा टाकतो मी लहान नाही. एवढा टाकतो मी ग्रुपला. तर सुशांतला मिस करतो. सुशांत, संकेत आणि कोण होता तो? अजून कोण होता? रिया, रिया एक. अमर हां अमर एक. अमर यश अमर पाले. अमर पाले, अमर राणे. अमर राणे. आकाश आकाश. हां आकाश एक. आणि कोण होता? सुशांत. साहिल साई. सुशांत. तुषार कोण होता? तुषार नव्हता रे. आमचा ग्रुप. अच्छा ग्रुप. आम्ही आलेलो त्यांना ओळख. सातारकर आणि मनीष कॉमन फॅक्टर आहेत हा या ग्रुप. कुठल्याही ग्रुपमध्ये. हा तिकडे गुलाल तिकडे चांग भले असते. हां कोणीही बोलवा. कोणी बोला अवेलेबल. रेडी. रेडी टू बेस. महेश्वर काय केलं होतं आज पोरांना? भेलपुरी, पाणीपुरी. खाऊ पण चला लवकर, चला. लागले मला. अरे इकडे खूपच भारी भारी आहे. ह्याच्या कोणीतरी डोळे फोडा रे. ह्याच्या कोणीतरी डोळे फोडा. अरे भाई. छान वातावरण आहे मस्त.
मी दुसऱ्यांदा आलो इथे या बीचवर. पण तेवढं पाणी एवढं भरलेलं होतं. काय काय तू मर्दगडी आहेस, मर्द टांगेवाला. किडे तिकडे चहूकडे. हाय गाईस, हाऊ आर यू? थोडंसं वरती घेऊन दिसलं ही अडी आहे, नाही. थोडासा पागल आहे. आज कपल कोण नाही इकडे? वेकन्सी आहे आपल्याकडे एका मुलाची. ठीक आहे, तर मॅरेज मटेरियल पोरगा पाहिजे. कोण असेल तर सांगा. Guys, मेन म्हणजे मला boyfriend बघा, पाहिजे. हिला साडी बिडी नेसता येते व्यवस्थित. हा, हा? मला नाही व्हिडिओग्राफर पाहिजे. हा, व्हिडिओ मला मेन म्हणजे मोदक पण बनवता हा, येतात. फोटो बिटो काढणारा पाहिजे. आणि मला कसं ऍक्च्युली बॉयफ्रेंड पाहिजे. आता मला क्रेविंग्स होत आहेत कारण की इकडे सगळे कपल बघून आहे ना, मला असं वाटतं की माझा पण बॉयफ्रेंड पाहिजे. Yes. मी पण येईन इकडे बसायला मग. हा कुठे चाललाय बबन? हा हे बबन हा बधीर आहे. चल. आपल्याच तंद्रीत असतो. कसं व्हायचं तुझं? कशी भेटेल तुला पोरगी? मला भेटेल काळी सावळी. अरे भाई बस काय. कुठे भेटेल? शांत बसा तू. लोकं गेले असतील आतमध्ये. मला अशी माणसं भेटलेत की आताचे 5:30 वाजता मेंदूवडा खात आहेत. वॉट अ टेरिफिक पीपल्स आय फाउंड. तू पण यायला पाहिजे. तर ब्लॉगची सांगता करत आहोत. डोकटा घेतलेलं आहे हिनं. आणि आता आज झालं आहे आमचं काय काय झालं आमचं. गावठी बाई नाही नाही अरे चार नाही. ब्रो, मी चांगली नाही दिसत आहे. चांगली जाऊ दे, दिसत. मेरे चाहने वाले हैं वो है. मुझे बताएंगे. तर ब्लॉगची सांगता. बताते थे. हो बताते ते अभि नाही बताते. तर विषय महत्त्वाचा आहे. याला दाखव पहिला. सातारकर हा बघ काय करतो तू. कुठं हात नाही घालतो बघ. तर ब्लॉगची सांगता अशी की काय काय झालं आज आपलं सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, दादर चौपाटी, चैत्यभूमी समर्थ मठ. चैत्यभूमी, दादर चौपाटी आणि स्वामी समर्थ मठ. आणि आता खाणीपिणी झालेलं आहे. रखुमाई मंदिर. नाही हे बघ इथंच आहे. मी आत येत नाही कारण मी आज नको यार. शूजचे लिस्ट. मग तू का मला सांग ना बाई जायचं. मी आता पण टाईट नाही एवढं बांधलेस ते शूज लेस. काय फालतूगिरी करतेस रे तू. हां तर आपल्यासोबत आहेत ब्लॉगची सांगतामध्ये मनीष मल्होत्रा, मनीष वड्या, ही ऐश्वर्या कांबळे. ही बालमैत्रीण ऐश्वर्या कांबळे आणि सातारकर आटपलेला आहे. सातारकर आपल्याच ह्याच्यात आहे. सातारकर धोका. इकडे तू असा ब्रेकअप झाल्यासारखं काय आहेस. ब्रेकअप झाल्यासारखं काय आहेस तू. ब्रेकअप तर कवच झालाय रे. आवाज झाला रे. अरे आता बाहेर निघालं नाही. आपण बसून बोलू ह्याच्यावरती. आपण बसून याचाच ब्लॉग करूया. तर आपल्यासोबत आहे सातारकर फ्रॉम नाही काय ऋतिक मोरे फ्रॉम सातारा. आम्ही त्याला बोलतो सातारचा कंदी पेढा. आम्ही त्याला बोलतो सातारचा कंदी पेढा. चला बाय बाय. आत्ताच एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण झालेलं आहे आपलं. आणि एकंदरीत खूप मजा आलेली आहे या व्लॉगमध्ये. मजा मस्ती धमाल असेच नॉर्मल ब्लॉग्स येत असतील मध्ये जेव्हा जेव्हा प्लॅन होईल असा. सो अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका.
थँक्यू.